नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा निवडणुकीवर आधारित प्रश्न आपल्या परीक्षांना खूप येत आहेत बघा. मग तसाच एक प्रश्न आपल्याला बघायचा आहे बघा. काय दिलाय प्रश्न? एका निवडणुकीत 3 उमेदवार होते. पहिल्या उमेदवाराला 40% मते व दुसऱ्याला 36% मते मिळाली. तिसऱ्या उमेदवाराला 8,640 मते मिळाली. तर एकूण मतदार किती होते? बघा आपल्याला काय विचारले? एकूण मतदार किती होते? विद्यार्थी मित्रांनो, आपल्या गावामध्ये समजा 10,000 मतदान आहे, 10,000 मतदार आहेत. सगळ्यांनी मतदान केलं तर आपण काय म्हणतो? 100% मतदान झालं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, टोटल जी मतदार संख्या असते ती स्वतःमध्ये किती असते? 100% असते. बरोबर का विद्यार्थी मित्रांनो? मग मला सांगा, पहिल्या उमेदवाराला किती पडले तर? 40%. पुन्हा दुसऱ्या उमेदवाराला किती पडले तर? 36%. आणि निवडणुकीत आता फक्त राहिला तिसरा उमेदवार, मग त्याला किती पडले असतील विद्यार्थी मित्रांनो? टक्क्यामध्ये. आकड्यामध्ये दिले तिथं, पण टक्क्यामध्ये उरलेले त्यालाच पडले असते ना. टोटल मतदान किती असतंय? 100%. बरोबर का? त्यातले बघा 40 आणि 36 म्हणजे किती? 76. 76% वरल्या दोघांना मिळाले. तिसऱ्याला किती मिळाले असतील? 100 वजा 76 करा. 100 वजा 76 किती येतं? 24%. म्हणजे हा जो तिसरा उमेदवार आहे त्याला किती मतदान पडले? 24%. पण विद्यार्थी मित्रांनो, ऍक्च्युअल मध्ये हे झालं टक्क्यामध्ये, ऍक्च्युअल मध्ये किती पडले त्याला? 8,640. म्हणजे 24%ची किंमत किती आहे? 8,640. मग आता काढायचंय का आपल्याला एकूण मतदार किती? मी काय म्हणतो, एकूण मतदार किती असतात? 100% असतात. म्हणजे आपल्याला 100%ची किंमत काढायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, तिरपा गुणाकार करून काढा, कसे काढा, काय अडचण नाही बघा. चला, 24 एक 24, 24 त्रिक 72, 24 त्रिक 72 उरले विद्यार्थी मित्रांनो 14. पुन्हा किती आलं? 144. 24 सख 44 किती? 24 सख 44, शून्याला शून्य. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 24 न 360 ला गुणल्यावर उत्तर येतं 8,640. मग खाली पण 360 न गुणा, काय अडचण आहे. मग 360 ला 100 न गुणणं म्हणजे 360 वर आणखी 2 शून्य देणं, म्हणजे किती आलं? 36,000 एकूण मतदार आहेत त्या गावात. म्हणजे पर्याय क्रमांक 1. धन्यवाद.